नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाधुरंधरची सिरीज आम्ही घेऊन येत आहोत. त्या महाधुरंधर सिरीजमध्ये 5,000 प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये मी स्वाती जगताप तुम्हाला गणित विषय शिकवणार आहे. गणितामध्ये तुम्हाला दररोज एक व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ हा 15 ते 20 मिनिटापर्यंतचाच राहील. तर त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न शिकवले आहेत त्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला करायची आहे आणि परत परत व्हिडिओ बघायचा आहे. तर ह्या महाधुरंधर सिरीजची सुरुवात होती आजपासून. तर सुरू करूया आपण आजच्या पहिल्या व्हिडिओला आणि पहिल्या धड्याला. चला बघा, पहिल्या धड्याचं नाव आहे संख्या ज्ञान. गणित शिकताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? संख्या. आपण सुरुवात कुठून करतो? 1 2 3 4 5 6 7 ह्या संख्येपासून आपण सुरुवात करतो. मग या संख्येमध्ये तुम्हाला संख्या प्रकार माहित असणं गरजेचं आहे. त्या संख्येचं वाचन माहित असणं गरजेचं आहे. त्या संख्येचं लिखाण कसं केलं जातं हे सगळं बेसिक तुमचं परफेक्ट असेलच. कारण हे जे व्हिडिओज आम्ही घेऊन येतोय ते व्हिडिओ मंथन, नवोदय, स्कॉलरशिप, अभिरूप, प्रज्ञाशोध, सैनिकी स्कूल या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळं हे संख्या ज्ञान मुलांना माहीत आहे आणि नसेल तर व्हिडिओ पहिलेपासून बघा, तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. आता पहिला धडा कोणता आहे? संख्या ज्ञान. संख्या ज्ञान मध्ये बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न दिलेला आहे 4 दशक. 4 दशक बरोबर किती? आता जेव्हा एखाद्या संख्येचं आपल्याला वाचन करायचं असतं तेव्हा आपण एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीने वाचन करतो. मग आता 4, आता दशक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? दशक म्हणजे 10. दशक म्हणजे 10. ओके. शतक म्हणलं की 100. मग दशक म्हणजे 10. तर मग एक वर इथं किती शून्य आहे? एक वर एकच शून्य आहे, बरोबर. मग याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर येणार आहे 40. 4 दशक म्हणजे 40 उत्तर येणार ह्याचं, बरोबर. म्हणजे एक वर एक शून्य आहे तर डायरेक्ट 4 ला एकच शून्य देऊन टाका. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता पाहूया आपण दुसरा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? रिकाम्या चौकटीमध्ये दशक बरोबर दशक 6 तर 36 रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून आपल्याला शोधायची आहे. म्हणजे 6 हा कुठे हो? एकक स्थानी, बरोबर. आणि 3 कुठे? दशक स्थानी. म्हणजे इथं बरोबर 36. म्हणजे ह्या चौकटीमध्ये जी अंक आहे तो मिळून आणि ही जी संख्या ह्या दोघांची किंमत बरोबरच असणार आहे. मग इथं आपण जर 6 ठेवला, घ्या स्टार्ट. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. बघा इथं चौकट दिलेली आहे, रिकामी चौकट आहे. दशक 6 बरोबर 36 तर रिकाम्या चौकटीतील योग्य पर्यायातून संख्या योग्य पर्यायातून आपल्याला शोधायची. खाली 4 पर्याय दिलेले आहेत, 6 0 3 आणि 36. तर आपल्याला ह्या चौकटीमध्ये अशी संख्या शोधायची आहे, असा अंक लिहायचा आहे ज्याच्यापासून जी संख्या तयार होईल ही संख्या आणि ही संख्या एकमेकांच्या बरोबर असते. येते लक्षात? इथं जो आपण अंक लिहिणार आहोत यापासून अशी संख्या आपल्याला तयार करायची आहे ही संख्या आणि ही संख्या ही एकदम बरोबर असली पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथं जर आपण 6 ठेवला, ह्या चौकटीमध्ये जर आपण 6 ठेवला तर कोणती संख्या तयार होईल? इथं 6 आणि 6 66 होईल. 66 आणि इथं कोणते दिलेले? 36 दिलेले. पर्याय क्रमांक 1 येणार नाही. दुसरा इथं जर 0 ठेवला तर दुसरा पण पर्याय येणार नाही. आपण जर तिसरा पर्याय ठेवला 3, इथं जर आपण 3 ठेवलं, ह्या चौकटीमध्ये जर आपण 3 लिहिलं तर बघा दशक स्थानी 3 येईल आणि एकक स्थानी 6 येईल. दशक स्थानी 3 आणि एकक स्थानी 6 म्हणजे 36 ही संख्या आपल्याला मिळते. म्हणून आपलं उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 4 पण येत नाही. ठीक आहे, समजते? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मंथन, नवोदय, स्कॉलरशिप, अभिरूप सर्व शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. आता आपण पाहणार आहोत तिसरा. 3 काय दिलंय? 1 शतक बरोबर किती दशक? आता शतक म्हणजे काय? शतक म्हणजे 100, बरोबर. मग 1 शतक म्हणजे 100 किंवा शतकचे 2 शून्य आपण दिले. आणि दशक म्हणजे 10. ठीक आहे. किती दशक असं विचारले. पर्याय क्रमांक 1 जर इथं ठेवला तर नाही येणार. पर्याय क्रमांक 2 जर ठेवला तर इथं 1000 येईल. 1 वजा 1 शून्य आपण याला जर दिलं तर 1000. पर्याय क्रमांक 3 जर ठेवला तर 10 घेतले आणि याचा 1 शून्य दिला. आलं का? 1 शतक म्हणजे 100, मग 10 दशक म्हणजे पण 100च. याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. समजते? अशा प्रकारची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. बघा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा.
आता योग्य जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा. पहिला पर्याय काय दिलेला आहे? 1.5 एकक. मग 1 दशक म्हणजे काय? 10 आणि 5 एकक म्हणजे अधिक 5 करायचं आपल्याला म्हणजे 15. ही जोडी काय आहे? योग्य जोडी. बरोबर. दुसरा पर्याय 8.0 एकक. 8 दशक आणि 0 एकक म्हणजे इथं 80 यायला पाहिजे. ही जोडी चुकीची आहे, तिथं 8 दिले. ठीक आहे. तिसरा पर्याय बघा 7.17 दिले. अरे 7 दशक म्हणजे 17 दिले. आपल्याला चुकवण्यासाठी दिले. हे येत नाही, आपण पण त्याला कट करायचं. चौथा पर्याय 3.8 एकक. 3.8 एकक म्हणजे 38 येते उत्तर. इथं 83 दिले म्हणजे हा पण पर्याय चुकलेला आहे. फक्त याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे. या 4 पर्यायामध्ये योग्य जोडी आहे ती एकच योग्य जोडी आहे, बाकीच्या सगळ्या चुकलेल्या आहेत. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. समजतंय ना? समजून घ्या, लिहून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय? 56 ही संख्या आपण कशी लिहाय? आता मला पालकांना एक सांगायचंय की मुलांना अंकामधल्या अक्षरामधल्या अंकामध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करून घ्यायची आहे. मुलांना म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे अंक अक्षरामध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस 4, 5, 6 वेळा तुम्ही करून घ्या. एक रफ नोटबुक करा, त्याला मध्येच एखादे अक्षर सांगा, अंकामध्ये लिहायला लावा. एखादा अंक सांगा, अक्षरामध्ये लिहायला लावा. ओके. मजेशीर ऍक्टिव्हिटीज थ्रू त्यांना 1 ते 100 पर्यंतचं अंकामध्ये अंकाचं अक्षरामध्ये आणि अक्षराचं अंकामध्ये लिखाण तुम्ही करून घ्यायचं आहे. तशा प्रकारचे प्रश्न हे शालेय स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 5 बघा. 56 ही संख्या आपण कशी लिहाल? आता ही 56 ही संख्या अक्षरात दिली आणि खाली पर्याय अंकामध्ये दिले. बघा, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 56 ही संख्या आपण अंकामध्ये अशी लिहितो. ही 46 आहे, ही 65 आहे आणि ही 57 आहे. जी मुलं छोटी आहेत, पहिली दुसरीची, त्यांना हे खूप अवघड जातं. त्यामुळे याच्यावर एकमात्र उपाय जो आहे तो म्हणजे सराव, सराव आणि सराव. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6 आणि 7. अहो मीच किती सोडवून देऊ? आता तुम्ही हे घ्या की होमवर्कला. हे तुम्ही होमवर्क करायचं आहे आणि कमेंट करून कळवायचं आहे. आणि महाधुरंधरची सिरीज पाहायला अजिबात विसरायचं नाही. हा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सोपं आहे, ठीक आहे, पण हे एकदम बेसिक टू ॲडव्हान्स गणित तुम्हाला शिकायला या महाधुरंधरच्या सिरीजमध्ये मिळणार आहे. त्यामुळं व्हिडिओ मिस न करण्यासाठी तुम्ही आपल्या RS एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि मजेशीर कन्सेप्ट सोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.